नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलचे प्रश्न बघणार आहोत जे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे. त्या अगोदर एक छोटीशी आनंदाची बातमी तुम्हाला देते. हे बघा, 10,000 पोलिसांची भरती होणार आहे. कोणत्या महिन्यामध्ये? तर ऑक्टोबर महिन्यामध्ये. ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी. चला वेळ वाया न घालता प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे आपण इथे बघणार आहोत. गरम पाण्याचे झरे आहे बघा. महाराष्ट्रातील जलदुर्ग आहे, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, पक्षी अभयारण्य, वन उद्याने आहे, जलविद्युत प्रकल्प आहे बघा, थंड हवेचे ठिकाण, दख्खन पठारावरील डोंगर रांग. हे सर्व प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त कंटिन्यू हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, जळगाव जिल्ह्यामध्ये कोणते गरम पाण्याचे झरे आहे? आडवद. नंबर 2 आहे जळगावमध्ये आहे उनपदेव. 3 नंबरचा आहे जळगावमध्येच आहे चांगदेव. 4 नंबर ठाणे जिल्ह्यामध्ये अंकलोली. 5 नंबरचा आहे ठाणे जिल्ह्यामध्येच आहे सतीवली. 6 नंबरचा आहे ठाणे जिल्ह्यामध्येच आहे जोगेश्वरी. 7 नंबर ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी. 8 नंबरचा आहे रायगड सावमध्ये आणि 9 नंबरचा अमरावती सालबर्डी. हे बघा 1, 2, 3 हे जे 3 आहे म्हणजे आडावद, उनपदेव, चांगदेव हे जे काय जळगाव जिल्ह्यामध्ये. आता खालचे जे 4 आहे अंकलोली, सतीवली, जोगेश्वरी, वज्रेश्वरी हे जे काय ठाणे जिल्ह्यामध्ये. तर जास्त करून जळगाव आणि ठाणे ह्या 2 जिल्ह्यामध्ये जास्त गरम पाण्याचे झरे. प्रश्न कसा निर्माण होतो बघून घेऊया एकदा की चांगदेव गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. असा प्रश्न कदाचित येऊ शकतो तुम्हाला आणि येईल आणि आलेला आहे. जलदुर्ग आपण बघणार आहोत. नंबर 1 आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. 3 नंबरचा आहे बघा सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा. नंबर 4 आहे देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नंबर 5 परमगड हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नंबर 6 आहे जंजिरा हा रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 7 आहे मुरुड जंजिरा हे देखील रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नंबर 8 कुलाबा रायगड जिल्ह्यामध्येच आहे बघा. 9 नंबरचा खांदेरी उंदेरी रायगड जिल्ह्यामध्ये बघा. 10 आहे दुर्गाडी ठाणे जिल्ह्यामध्ये. 11 आहे भैरवगड ठाणे जिल्ह्यामध्येचे आणि 12 नंबरचा आणि सर्वात शेवटचा सातपाटी हे ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. प्रश्न कसा येईल आता की कुलाबा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 2 प्रश्न असा तयार होऊ शकतो सुवर्णदुर्ग जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरीमध्ये. जंजिरा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यामध्ये. असे प्रश्न येऊ शकतात. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आता बघणं एकूण 11 आहे बघा. 1 नंबरचा आहे तिल्लारी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा. नंबर 2 भिरावजल प्रवाह आहे रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 3 आहे पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये. 4 नंबरचं कोणतं आहे तर मग कोयना सातारा जिल्ह्यामध्ये. नंबर 5 आहे भिवपुरी रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 6 आहे भाटघर पुणे जिल्ह्यामध्ये. 7 नंबरचा राधानगरी. 7 नंबरचा खूप IMP आहे कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. राधानगरी हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. नंबर 8 जायकवाडी पैठण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. 9 नंबरचा आहे वैतरणा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर नाशिक. 10 नंबरचा आहे भंडारदरा अहमदनगरमध्ये. प्रश्न कसा येईल? भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. 11 नंबरचा प्रश्न सर्वात शेवटचा पवना जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये. आता यावरती कसा प्रश्न येईल? 3 नंबरचा IMP आहे, 7 नंबरचा पण खूप IMP आहे आणि 10 नंबरचा कारण की हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये हा विचारण्यात आलेला आहे. हे बघा आता क्वेश्चन कशा प्रकारचे तयार होऊ शकते. भाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यामध्ये.
आता वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे प्रश्न तयार होतो बघा, म्हणून याला इझी घेऊ नका, काळजीपूर्वक बघा, वाचा. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प. नंबर 1 कोराडी. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे, संत्र्याचा जिल्हा. नंबर 2 आहे खापरखेडा, नागपूर जिल्ह्यामध्येच बघा. नंबर 3 आहे दुर्गापूर, चंद्रपूर. 4 नंबरचा पारस. 4 नंबरचा IMP करून ठेवा, कारण की हा प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, आलेला आहे. तर पारस आहे अकोला जिल्ह्यामध्ये. 5 नंबरचा आहे बल्लारपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा. 6 नंबरचा आहे पोखरी, भुसावळजवळ आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये बघा. 7 नंबरचा काय तर तुर्ब, मुंबईमध्ये बघा. 8 नंबरचा एकलहरे, यावरती आलेला आहे एकलहरेवरती, नाशिक जिल्ह्यात आहे. 9 नंबरचा चोला, जे कल्याणजवळ आहे, ठाणे जिल्ह्यात आहे. 10 नंबरचा आणि शेवटचा परळी वैजनाथ, बीड जिल्ह्यात आहे. प्रश्न कसा तयार येऊ शकतो की कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूरमध्ये. 2 नंबरचा असं येऊ शकतो, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूरमध्ये. असा प्रश्न येऊ शकतो. 4 नंबरचा कसं येऊ शकतो की पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. असा प्रकारे प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता पक्षी अभयारण्य, हे 1 मार्क घेऊन जाणारा हा आहे. दिसायला खूप कमी आहे, पण 1 मार्क घेऊन जातो आणि सिलेक्शन आपलं होऊ देत नाही. अशा प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी घेत आहे. 1 नंबरचा आहे कर्नाळा, रायगड जिल्ह्यामध्ये बघा. नंबर 2 नांदूर माधवेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये. 3 नंबरचं जायकवाडी, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. नंबर 4 आहे देऊळगाव, रेकुरी, अहमदनगर. 4 नंबरचा IMP करा, कारण की हा आलेला आहे, आणि 1 नंबरचा पण IMP करा, कारण की हा देखील आलेला आहे. आता प्रश्न कसं तयार होतो सांगते. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगा आता पटकन. रायगड जिल्ह्यात आहे. नंबर 2चं कसं येईल? नांदूर माधवेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक. आता 4 नंबरचं कसं येऊ शकतो? रेहकुरी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. असं लक्षात असू द्या. पुढे घेऊया आता. महाराष्ट्रातील वन उद्याने आपण बघणार आहोत. हा खूप IMP बरं का, कारण की सांगू शकत नाही याच्यातला एखादा प्रश्न येईल, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, सांगू शकत नाही ना, का काय होईल काय होऊ नाही शकत. पुढचं कोणालाच काही कल्पना नाही आहे. 1 नंबरचं बघूया. बडनगे, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नंबर 2 आहे हिमायतबाग, वन उद्याने बघत आहे हा. हिमायतबाग औरंगाबादमध्ये. 3 नंबरचा पंडित नेहरू उद्यान, नांदेड जिल्ह्यात आहे. 4 नंबरचा आहे शेमिनरी हिल, नागपूर जिल्ह्यातच आहे. 5 नंबरचा आहे राणी बाग, बुलढाणा जिल्ह्यात आहे. 6चं काय तर तबक बाग, कोल्हापूर जिल्ह्यात आहे बघा. 7 नंबरचा लोणार क्रेटर, बुलढाणा जिल्ह्यात आहे. 8 नंबरचं काय तर बनेश्वर, पुणे जिल्ह्यात आहे. 9 नंबरचा नरेंद्र डोंगर, कोणता? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. प्रश्न कसा निर्माण होतो? व्हिडिओ जर आवडत असेल ना, लाईक शेअर करायला विसरू नका यार दादा हो, कारण की मी हे खूप मेहनतीनं बनवते आणि माझं 1000 सबस्क्रायबर व्हायला आता खूप कमी टाईम बाकी, कारण की 900 सबस्क्रायबर माझे झाले. आता 1000 सबस्क्रायबर व्हायला माझे खूप कमी टाईम बाकी आहे. तर आवडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे, आपल्या सिलेक्शनसाठी महत्त्वाचे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही हरकत नाही आहे, कारण की दादा हो माझी देखील मेहनत गेलेली आहे याच्यामध्ये. आता वन उद्यानेमध्ये कसा प्रश्न तयार होईल, आता एक बनवून दाखवते. राणीबाग वन उद्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. लोणार क्रेटर वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. नरेंद्र डोंगर वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. असं. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प, हे घेऊन जातो तुमचा 1 मार्क. नंबर 1 आहे कोयना, सातारा जिल्ह्यामध्ये बघा. धांगर, अहमदनगर. पेंच आहे नागपूरमध्ये. जिगाव कुठे तर बुलढाणा जिल्ह्यात आहे. पवना पुणे जिल्ह्यात आहे. भातसा
ठाणे जिल्ह्यामध्ये बघा. भिवपुरी रायगड जिल्ह्यात आहे बघा. 8 नंबरचं गोसीखुर्द भंडारा जिल्ह्यात आहे. येदरी आहे हिंगोली जिल्ह्यात. खोपोली रायगड जिल्ह्यात आहे. आणि 11 नंबरचं राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यात. आता प्रश्न कसा तयार होईल तर कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये. धांगर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात. अशा प्रकारे. चला आता थंड हवेचे ठिकाण बघतो. नंबर 1 आहे महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात आहे बघा. पाचगणी सातारा जिल्ह्यातच आहे. कोयना नगर आहे बघा, सातारा जिल्ह्यातच आहे. लोणावळा पुणेमध्ये. खंडाळा पुणे जिल्ह्यात. माथेरान रायगड. म्हैसमाळे छत्रपती संभाजीनगर. आंबोली सिंधुदुर्ग आहे बघा. पाल जळगावमध्ये. तोरणमाळ नंदुरबार. चिखलदरा किंवा गाविलगड अमरावती जिल्ह्यात आहे बघा. जव्हार पालघर जिल्ह्यात आहे. आमचा पालघर जिल्हा 2014ला निर्माण झाला. अंबाजोगाई बीड जिल्ह्यात. आणि इगतपुरी नाशिक. आता दख्खन पठारावरील डोंगर रांगा बघते बघा आपण. 1 नंबरचा एक गाळणा डोंगर धुळे जिल्ह्यात आहे बघा. यावरती प्रश्न कसा निर्माण होईल सांगितलं नाही. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. पाचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. कोयना नगर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. अशा प्रकारे. शेवटचं असणार आहे आता दख्खन पठारावरील डोंगर रांगा. 1 नंबरचा आहे गाळणा डोंगर धुळे जिल्ह्यात आहे. अजिंठा औरंगाबादमध्ये. वेरूळ औरंगाबाद. हिंगोली डोंगर हिंगोलीमध्येच बघा. मुदखेड आहे नांदेड जिल्ह्यात. गरमपूर नागपूर जिल्ह्यात आहे. दरकेसा टेकड्या. 7 नंबरचा IMP करा कारण की आलेला आहे, हा खूप वेळेस येतो. भंडारा. 8 नंबरचा पण IMP करा. चिरोली डोंगर गडचिरोलीमध्येच बघा. भामरागड गडचिरोली आणि सुरजागड गडचिरोली. हे बघा आता प्रश्न कसा तयार होतो. गाळणा डोंगरांग कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा गाळणा डोंगर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ